रामकृष्ण हरी मंडळी, मी धनश्री काळे अर्थपूर्ण ह्या माझ्या चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत करते। आज आपण काय करूया की अर्थशास्त्रातली एक छोटीशी टर्म समजून घेण्याचा प्रयत्न करूया, जी आपल्या पूर्ण देशासाठी खूप महत्त्वाची आहे। ती आहे जीडीपी, ग्रॉस डोमेस्टिक प्रॉडक्ट। तुम्ही खूप वेळा न्यूजमध्ये पेपरमध्ये वाचत असाल, 3.5 ट्रिलियन डॉलर्सची भारताची इकॉनॉमी आहे, भारताचा जीडीपी आहे आणि तो खूप वाढणार आहे। जीडीपी ग्रोथ चांगली आहे, भारत खूप मोठ्या एका अमृत कालमधून जात आहे वगैरे वगैरे। तर नक्की जीडीपी म्हणजे काय? तर जीडीपी म्हणजे साध्या भाषेमध्ये सांगते की आपण ओव्हरऑल एका देशाने एका पर्टिक्युलर कालावधीमध्ये म्हणजे एका वर्षामध्ये जे काही प्रॉडक्ट्स पूर्ण देशामध्ये वापरले गेले, ओके, मग त्याच्यामध्ये आपले अन्नधान्य धरा, आपले वेगवेगळ्या डिझेल, पेट्रोल, सोनं, ह्या ज्या काही वस्तू ज्या आहेत त्या पण संपूर्ण प्रॉडक्ट इथे उत्पादित झाले, त्या वापरल्या गेल्या, तर ह्या प्रॉडक्टची मॉनिटरी व्हॅल्यू म्हणजे सगळ्यांचं मिळून किती त्याची किंमत झाली ती एक व्हॅल्यू। आणि दुसरं म्हणजे ज्या काही आपण सर्व्हिसेस वापरतो, म्हणजे जसे की बँकिंग सर्व्हिसेस वापरतो आपण, एंटरटेनमेंट, तिसरं म्हणजे की आपण एज्युकेशनल सर्व्हिसेस वापरतो, हेल्थ केअर सर्व्हिसेस वापरतो, बरोबर, त्याच्यानंतर ट्रान्सपोर्ट सर्व्हिसेस वापरतो। तर या सगळ्या ज्या सर्व्हिसेस आपण वापरतो या सर्व्हिसेस वापरणं ह्याचाच अर्थ काय की ह्या सगळ्यांची जर मॉनिटरी व्हॅल्यू काढली तर तो म्हणजे आपल्या जीडीपी साध्या भाषेमध्ये, बरोबर। तर आज आपल्या भारताचा जी जीडीपी जो आहे तो आहे जवळपास 3.5, म्हणजे ही जी व्हॅल्यू काढली गेलेली आहे लेटेस्ट, सो हा डेटा जो आहे तो 2023चा आहे, नक्कीच आता थोडी वाढलेली असेल, तर 3.57ची 3.57 ट्रिलियन डॉलर्सची आपली इकॉनॉमी आहे, बरोबर। आणि आता याच्यामध्ये पहा की आपण जसं मागच्या वेळेस शिकलो होतो की पॉवर ऑफ कंपाऊंडिंग मध्ये, म्हणजे आपण धरूया की आपली जीडीपी ग्रोथ जो ऍव्हरेज जर 8% जर होत गेली, कारण आपण हे ऐकतोय की आपली जी इकॉनॉमी जी आहे, आपला जो जीडीपी जो आहे तो साधारण 2000 आपण एक अमृत कालमधनं चाललेलो आहे, त्यालाही काही कारणं आहेत। ती कारण आपण नंतर डिस्कस करूया। तुम्हाला त्याची माहिती हवी असेल तर नक्की मला कमेंटमध्ये कळवा। तर ती जर हा जीडीपी जर आहे तर 8%ने तो जर वाढत गेला तर त्या परिस्थितीमध्ये आपली जी ओव्हरऑल इकॉनॉमी आहे ती जवळपास 25 ट्रिलियन डॉलरची होणार आहे 2050 पर्यंत, बरोबर। तर याच्यामध्ये आपण एक छान दोन तीन फॅक्ट्स आता पाहणार आहोत की जीडीपी जो आपला आहे, वेगवेगळ्या देशांचा जीडीपी काय आहे हे आपण पाहूया। की एक आहे की आता ठीक आहे, आपल्याला कळलं की आपली या देशाची इकॉनॉमी आपण 3.5 ट्रिलियन डॉलरची आहे, बरोबर। पण बाकीचे देश कुठे आहेत, म्हणजे आपल्याला एक हे कळेल की आपलं बेंचमार्क काय आहे, की का आपण सगळ्यांच्या ऑलरेडी वर पोहोचलेलो आहोत, आपण म्हणजे ऑलरेडी आता सगळं संपलंय, ह्याच्या पुढे काही होणार नाही, असं की नक्की आपण काय की जसं की आपण पाहूया कंपॅरेटिव्ह डेटा। याच्यामध्ये टॉप 20 कंट्रीज आहेत, तर याच्यामध्ये सगळ्यात हायेस्ट जो जीडीपी आहे, बरोबर, हायेस्ट जीडीपी हा अमेरिकेचा आहे, बरोबर। अमेरिकेचा जो जीडीपी आहे तो जवळपास आज अमेरिकेची जी इकॉनॉमी जी आहे ती जवळपास 30 ट्रिलियन डॉलर, म्हणजे आपलं जे 2050 साली जे टार्गेट आहे, जर आपण 8%ने ग्रो केलं तर आपण ते अचीव्ह करू, अर्थात। तर 30 ट्रिलियन डॉलरची इकॉनॉमी आज अमेरिकेची आज आहे, हा 2023चा अर्थात डेटा आहे, 2024चा डेटा आहे, बरोबर। हा, त्याच्यानंतर चायनाची जी इकॉनॉमी आहे ती आज 18 ट्रिलियन डॉलरची आहे, बरोबर। आपण ह्याच्यामध्ये कुठे स्टँड करतो, तर आपण इथे साधारणतः भारत जो आहे तो 5व्या नंबरला आहे या इकॉनॉमी, म्हणजे मध्ये आपल्याला न्यूज होती की आपण युकेला क्रॉस केलं, बरोबर। तर युकेची जी इकॉनॉमी आहे ती आपल्यापैकी आता ती त्यांची 3.5 डॉलरची त्यांची इकॉनॉमी आहे। आता त्याचंही कारण म्हणजे असं काही नाही की आपण युके पेक्षा श्रीमंत झालो वगैरे, त्याचं कॅल्क्युलेशन अगेन दुसरं वेगळं आहे, कारण ठीक आहे जीडीपी तर एवढा मोठा झाला पण मग आपण का नाही श्रीमंत झालो, तुम्ही म्हणताल, बरोबर। तर याचंही वेगळं कारण आहे। साध्या भाषेमध्ये पहा की जीडीपी पर कॅपिटा, मी तुम्हाला सांगून टाकते की जीडीपी पर कॅपिटा म्हणजे एकतर युकेची जी साईज आहे ती एकदम छोटीशी आहे, त्याच्यामध्ये राहणारे लोकांचं जे पॉप्युलेशन आहे तेही कमी आहे। आपल्या इथे मात्र आपल्याला माहिती आहे की आपली किती मोठी जनता आहे, 150 कोटी ही जी आहे ती आपल्या इथली लोकसंख्या आहे। सो जो काही आपला जीडीपी जो आहे त्याला जर भागलं त्या लोकसंख्येने, तर प्रत्येकाच्या वाट्याला खरंच थोडं येणार आहे। त्यामुळे आपण तेवढे श्रीमंत नाही झालेलो, जर आपल्याला खूप मोठा पल्ला गाठायचा आहे, ओके। तर याच्यामध्ये सांगायचा मुद्दा हा आहे की ह्या म्हणजे आपल्याला आपलं टार्गेट आहे की आपल्या अमेरिकेला आपण टच करायचं आहे आणि 25 ट्रिलियन डॉलरची इकॉनॉमी आपल्याला बनवायची आहे, बरोबर। तर ही एक गोष्ट। आता दुसरं अजून एक पाहूया की प्रत्येक जी देश जो आहे तो साधारणतः किती रेटने ग्रो करतोय, म्हणजे जसं जे आपण ऐकतो की जीडीपी ग्रोथ काय चाललेली आहे, ग्रोथ रेट काय आहे, जीडीपीचा ग्रोथ रेट,
तर आपली जी आपल्याला माहिती आहे की साधारणतः 6.5% आता जीडीपी ग्रोथ रेट सध्या 6.5% आहे, बरोबर. तर इथे सगळ्यात हायेस्ट जीडीपी ग्रोथ कुठली आहे माहिती का? डिसेंबर 2024चा हा लेटेस्ट डेटा आहे. हे खूप छान वेबसाईट्स आहे, तुम्ही याच्यावर ट्रेडिंग इकॉनॉमिक्स मधनं नक्कीच खूप सारी माहिती तुम्हाला आंतरराष्ट्रीय मार्केट विषयी मिळू शकते. तर इंडिया म्हणजे भारताचा जो सगळ्यात हायेस्ट जीडीपी आहे, जो आपण भारताचा जो डंका वाजवला जातो तो यामुळे की 6.2 ची आपली जीडीपीचा ग्रोथ रेट आहे आपला, म्हणजे त्या रेटने आपण हळूहळू ग्रो होतोय. हा इंटरेस्ट रेट साध्या भाषेमध्ये जरा की आपल्या ती हळूहळू आपली ट्रिलियन इकॉनॉमी ह्या रेटने आपली वाढत चाललेली आहे, बरोबर. त्याच्यानंतर चायनाचा आपल्या खाली आहे. इथे तुम्ही जर गंमत पाहिली तर अमेरिका ही खूप अजून खाली, म्हणजे साधं धरा तुम्ही की ते ऑलरेडी एवढे ग्रो झालेले आहेत, त्यांचा ऑलरेडी खूप मोठा पसारा झालेला आहे. तर अजून किती, मग आता थोडं संत होतं ना माणूस, जी काही ग्रोथ, म्हणजे मी मार्केटच्या भाषेमध्ये सांगते की लार्ज कॅप कंपन्या आणि स्मॉल कॅप कंपन्या, आपण आता स्मॉल कॅप मध्ये आहोत आणि स्मॉल कॅप मधनं हळूहळू ग्रो करत 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 आपण लार्ज कॅप कडे आपल्याला जायचंय 2050 पर्यंत. जसं युनायटेड स्टेट्स हे आज ऑलरेडी लार्ज कॅप मध्ये आहे, साध्या भाषेमध्ये सांगायचं म्हटलं तर. आणि चायना जे आहे त्यांची ही इकॉनॉमी 5.5%ची आहे, 5.5%ने त्यांचा जीडीपी ग्रोथ रेट आहे. ह्याच्यामध्ये सगळ्यात म्हणजे जर्मनी, आपण ऐकतो की जर्मनीची सध्या कंडिशन फारशी चांगली नाही, कारण त्यांचा बघा जीडीपी ग्रोथ आहे तो फक्त 0.2 -0.2 मध्ये त्यांची इकॉनॉमी ग्रो होतीये, कारण काही ग्रोथ नाहीये याचा अर्थ तिथे मायनस मध्ये ग्रोथ आहे. इटली सारखा देश आहे, फ्रान्स सारखे, म्हणजे ओव्हरऑल मला माहिती असेल तर सो बाहेर युरोप जो आहे तो सध्या खूप स्लॅग मधून जात आहे हे आपण ऐकतोय. तर त्याचा अर्थ तेच की सध्या तिथली इकॉनॉमी खूप स्लो पद्धतीने ग्रो होती, निगेटिव्ह पद्धतीने ग्रो होती, किंवा काहीच ग्रो होत नाहीये अशा पद्धतीने तिथे चालू आहे. तर इथे खूप वेगवेगळ्या देशांची ग्रोथ कशी होती हे आपण याच्यामध्ये पाहू शकता. तर नक्की ते तुम्ही अभ्यास करा आणि कळतं की आपण नक्की कुठे आहोत याच्यामध्ये. आपला जीडीपी पर कॅपिटा काय आहे, आपली ओव्हरऑल जीडीपी कुठे आहे, आपल्याला कुठे जायचं आहे, आपल्याला किती स्कोप आहे हेही त्याच्यामधून कळतं आपल्याला. दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर नक्की शेअर करा व्हिडिओ, लाईक करा, सबस्क्राईब करा चॅनलला, आणि धन्यवाद.